असते. आम्ही दरवर्षी सगळ्यांना शिरा आणि पुलाव असा प्रसाद देतो. त्याचबरोबर महाराजांचा फोटो, पंचखाद्य, लाडू, शेगावहून आणलेलं तीर्थ आणि अंगारा हे देताना खूपच मज्जा येते. ज्या घरात माणसांची रेलसेल जास्त ते घर अगदी भरल्यासारखं वाटतं. आई पप्पांनी इतकी माणसं जोडून ठेवली आहेत की त्यांच्यावरच्या प्रेमाखातर दरवर्षी प्रकट दिनाला घर अगदी गजबजलेलं असतं. महाराजांसाठी तर काही ना काही सगळे घेऊन येतच होते, पण काहींनी तर माझ्यासाठी आणि क्षितूसाठी सुद्धा खाऊ आणला होता. मला असं वाटतं आमच्याकडे रोज काहीतरी कार्यक्रम असावा, कारण मी एकत्र कुटुंबात राहिलेली मुलगी. मी भयंकर माणसाळलेली आहे, त्यामुळे मला माणसं हवी हवीशी वाटतात. आणि शेवटी भजन, कारण भजनाशिवाय आमच्या घरातल्या कुठल्याच कार्यक्रमाची सांगता होत नाही. आमच्या चिपळुणात कांगणेवाडीतली भजन मंडळी खूपच फेमस आहेत. आमच्याकडे दरवर्षी त्यांचंच भजन असतं.